नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पितृपक्ष आणि वर्ष श्राद्ध यामधील अत्यंत महत्त्वाचा फरक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर एक कालावधी पितृपक्ष आणि वर्ष श्राद्ध यातला कालावधी आपण पहिल्यांदा पाहूया. पितृपक्ष हा भाद्रपद ते आश्विन शुद्ध सुरू होण्यापूर्वी असा 16 दिवस चालतो. वर्ष श्राद्ध ही मृत व्यक्तीच्या मृत्यू दिनानुसार दरवर्षी एकदाच केला जातो. 2 उद्देश: पितृपक्ष सर्व पूर्वजांच्या आत्म्यांना तृप्त करणं व त्यांना शांती लाभावी यासाठी पितृपक्ष पितृपंधरवडा केला जातो. वर्ष श्राद्ध एका विशिष्ट मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांती मिळावी हा उद्देश असतो. 3 संपूर्ण वेळ: पितृपक्षाची वेळ सकाळपासून दुपारपर्यंत ठराविक वेळेत श्राद्ध विधी केले जातात. तर वर्ष श्राद्ध त्या व्यक्तीच्या मृत्यू दिनाच्या दिवशी एकदाच विधी केले जातात. 4 समाविष्ट विधी: पितृपक्ष तर्पण, पिंडदान, दान, ब्राह्मण, भोजन, पितृकर्म अशी सविस्तर पूजा पितृपक्षामध्ये केली जाते. तर वर्ष श्राद्धामध्ये तर्पण, पिंडदान, ब्राह्मण, भोजन हे विधी पण एका व्यक्तीपुरते असतात. 5 श्रद्धा: पितृपक्ष सर्व पितरांविषयी एकत्रित श्रद्धा व्यक्त केली जाते. तर वर्ष श्राद्ध केवळ त्या एका मृत व्यक्तीबद्दल श्रद्धा व भाव व्यक्त केला जातो. 6 या दिनाचं असलेलं सांस्कृतिक महत्त्व: पितृपक्षामधील पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, पितृ ऋणाची परतफेड करण्याचा काम या प्रसंगी केलं जातं. तर वर्ष श्राद्धामध्ये मृत व्यक्तीच्या आठवणी स्मृती जपल्या जातात व त्याच्या पुण्यतिथीचे पालन केले जाते. 7 वारंवारता: पितृपक्ष दरवर्षी मगाशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे भाद्रपद ते भाद्रपद अमावस्यापर्यंत असा जवळजवळ 16 दिवसाचा असलेला हा कालावधी असतो. तर वर्ष श्राद्ध दरवर्षी फक्त एकदाच केला जातो. थोडक्यात पितृपक्ष म्हणजे सर्व पितरांची सामूहिक पूजा, तर वर्ष श्राद्ध म्हणजे एका व्यक्तीची व्यक्तिगत पूजा. ही अत्यंत सोप्या साध्या पद्धतीनं पितृ श्राद्ध तसेच वर्ष श्राद्ध यामधला फरक आपल्या लक्षात आला असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.